नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आपण बघतो ते टीममध्ये विभागणी झालेली आहे. म्हणजे तो आता जो मानकाप्याचा जो टास्क आला त्याच्या आधीच भाऊच्या धक्क्यावरती सगळे ते चुगली दाखवली काय झालं असून त्याच्यानंतर ते 2 टीममध्ये विभागणी झालेली आहे आधीपासूनच. म्हणजे टीम ए फुटली, टीम बी पण फुटलेली, पण टीम एमध्ये जास्त थिणगी पडलेली आणि त्याच थिणगीचं एक ज्वालामुखीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे पेट घेते ते म्हणजे निकी आणि आपला जो वैभ्या आहे. तर वैभ्याने घेतलेला तो निकीच्या विरोधात तो स्टँड आणि तो बोलतोय. आता त्याच्यामध्ये जान्हवीचा पण सहभाग आहे. तर नक्की ते काय बोललेले, नक्की टीम एमध्ये नक्की काय घडलेलं आहे ते सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहे. पण तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. असंच आपण बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेत असतो आणि आपण लाईव्ह देखील येतो रोज रात्री 10 ते 10:30च्या आतमध्ये. तुम्ही नक्की या. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. नक्कीच भाऊ. तर आपण बघतोय काल जसं बघितलं असेल आपण कालच्या एपिसोडमध्ये की ज्यावेळेस जान्हवीला बाहेर काढून परत आतमध्ये टाकताना अभिजित आणि जे निकीचं काहीतरी संभाषण चालले जान्हवीविषयी. तर जान्हवी तेच म्हणते की तुला जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोल, जोरात बोल, हळू बोलू नको. तर ती बोलते माझी मर्जी, मी कसं पण बोलल. तर याच्यावरनं थोडीशी त्यांची कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं आहे की जी भांडणं झालेली आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण तेच बघणार आहे की जान्हवी आणि निकीचं काहीतरी थोडंसं हे चाललेलं आहे, वादच चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वाद होता तो वैभवपर्यंत येऊन पोचला. आणि वैभवला ती म्हणते की वैभवची लायकी आहे का कॅप्टन व्हायची. तर कॅप्टन व्हायची. मग वैभवनी देखील खूप स्टँड घेतला आहे. वैभव खूपच रागावलेला आहे, ॲग्रेसिव्ह झाला आहे. आणि तिला तेच म्हणतोय की तू नासकी वगैरे बरीचशी भाषा तिला वापरलेली आहे. तू तरी काय, तू नासकीची आहे, तुला अक्कल आहे का, तू कसला गेम खेळते, तुलाच माहीत नाही आहे, तुझं ह्या घरामध्ये काय अस्तित्व आहे, तू सगळंच उलट हे करते, तू सगळ्यांनाच हे. त्याचं आता वैभवचं हे थोडंसं हे बघून थोडंसं बरं वाटतं आहे. तुम्हाला देखील काय वाटतं मित्रांनो, तुम्ही देखील तसं हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तर असं वैभव थोडासा निकीच्या विरोधात ॲग्रेसिव्ह होऊन आणि तिच्याशी थोडासा भांडताना आपल्याला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं भाऊ? नक्कीच बरोबर आहे की तो वैभव पण ॲग्रेसिव्ह झालेला, निकी पण ॲग्रेसिव्ह झालेली आहे. निकी पण त्याला काही अपशब्द ही खूपच बोललेली. आणि वैभवचं ते जरा चांगलं वाटलं. वैभव आणि जान्हवी जरा तिच्या विरोधात जात होते. आपण आधी देखील सांगितलं होतं की जो निकीच्या विरोधात जाईल तो हिरो ठरेल. आणि तसंच काहीतरी आता ते बघू प्रेक्षकांचं ते मन जिंकतात का, प्रेक्षक त्यांना मान्य करतात का. नक्कीच तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.